श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक आईला या आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची आणि मुलींची खूप काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती असावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश मिळावं यासाठी प्रत्येक आईवडील खूप कष्ट करत असतात, मेहनत करत असतात. त्याचबरोबर काही जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितलेले जातात ते देखील केले जातात. पण कधी कधी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष तयार झालेले असतात त्यामुळे त्यांचा आपल्याला फायदा होत नसतो. त्यामुळे ज्यावेळेस या पवित्र तिथी खूप जवळ येतात आणि ह्या पवित्र तिथींवरती जर आपल्या मुलांसाठी आपण काही उपाय केले तर त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात. त्यातलाच हा एक जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात आणि हे जर आपण मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न बाळगता जर आपण उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होतील. तर आता हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. 1 फेब्रुवारीला गणेश जयंती म्हणजेच माघी गणेश जयंती आहे आणि त्यानंतर 29 जानेवारीला मौनी अमावस्या, ज्याला पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणतात, हे जे 2 दिवस आहेत तर ते आपल्या जीवनातील आणि आपल्या मुलांच्या जीवनातील खूप खूप प्रभावी दिवस आहे. ह्या दोन्ही दिवसांमध्ये आपण आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला जमलं तर 1 फेब्रुवारीला म्हणजेच गणेश जयंतीला किंवा अमावस्याला जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, आपल्या मुलांसाठी हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करून ऑल वरती क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा अभ्यासामध्ये मागे राहता कामा नये किंवा नोकरीमध्ये मागे राहता कामा नये. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं, मग ते व्यापार असेल, व्यवसाय असेल, अभ्यास असेल, नोकरी असेल, शेती असेल, ते इतर कोणतंही क्षेत्र असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं. माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये, कोणतंही दुःख त्यांच्यावरती येऊ नये, त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे जे प्रभावी उपाय सांगितले जातात, हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात. त्यामुळे हा उपाय आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. ज्यावेळेस एखाद्या पवित्र तिथीवर ते आपण उपाय करतो ना, त्यावेळेस ती जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्या उपायांसाठी होत असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये त्यावेळेस उपाय करत असताना देखील सकारात्मक ऊर्जा ठेवली पाहिजे. आणि उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जो काही उपाय करत आहोत तर तो इतरांना, म्हणजेच आपले शेजारी असेल, नातेवाईक असेल, तर तो इतरांना सांगायचा नसतो, तो नेहमी गुपित आपल्याला ठेवायचा असतो. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं. त्यामुळे उपाय करत असताना तो गुपित ठेवा आणि आपल्याला फायदा झाल्यानंतर तो आपण इतरांना नक्कीच सांगू शकतो. फक्त आपण आपल्या घरातील व्यक्तींना नक्कीच उपाय करण्याच्या अगोदर त्याची कल्पना देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला उपाय करत असताना कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. काय होतं, कधी कधी मुलांना नजर दोषेचा सामना करावा लागतो. नजर दोषेचा सामना कशा पद्धतीने, तर मुलं बाहेर जातात, खेळतात, बाहेर अनेक ऍक्टिव्हिटी करतात, त्यामुळे लोकांची नजर ही मुलाला लागू शकते. लोकांचीच काय तर आपल्या घरातील व्यक्तींची, आई वडिलांची देखील मुलांना नजर लागते, कारण आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचा हेवा वाटत असतो. त्यासाठी मुलांचं काय होतं, मग त्यावेळेस मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा हा वाढत असतो आणि त्यामुळे त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते कुठेतरी कमजोर होतं. त्याचबरोबर
जर खूप उच्च प्रतीचं मुलं शिक्षण घेत असेल ना, तर त्यांना तरीही पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही. का? कारण कुठेतरी कुंडलीमधील ग्रह दोष आहे, कुठेतरी काहीतरी कुंडलीमध्ये दोष तयार झालेले असतात, त्यामुळे पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही. अनेक संकट हे मुलांवरती येतच राहतात. लग्न जमत नाही, लग्न जमले तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतात, किंवा मुली असतील तर मुलींच्या लग्न जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतात. पाहिजे तसा जर आपल्याला मुलींसाठी व्यवस्थित स्थळ मिळत नसेल, त्याचबरोबर लहान मुलं असतात तर कधी कधी काय होतं तर लहान मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अभ्यास करतात पण तरीही अभ्यास केल्यानंतर परीक्षेसाठी गेल्यानंतर ते संपूर्ण जे आहे तर ते विसरून जात असतात. त्याचबरोबर एखादा खूप हुशार मुलगा आहे, खूप हुशार मुलगी आहे, तर ते सर्व अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होत असतं. ह्या ज्या सर्व समस्या प्रत्येक आईसमोर, प्रत्येक वडिलांसमोर येत असतात, त्यासाठीच जे हे पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींवरती आपल्याला हे उपाय करायचे असतात. मागी गणेश जयंती ही गणेशाला समर्पित तिथी आहे आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांनाही समर्पित असते. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या मुलांवरती होत असते. मुलांना बुद्धी, ज्ञान, यश, प्रगती सर्व जे काही पाहिजे असेल तर ते सर्व मिळत असतं. तर यासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल. आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. जर घरामध्ये 2 मुलं आहेत किंवा 2 मुली आहेत तरीही तुम्ही करू शकतात. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा तेही व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे. आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा कोणता तर मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे. मातीची पणती कशासाठी तर मातीची पणती ही माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असते, त्यामुळे ती तुम्हाला घ्यायची आहे. आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर आई जी आहे तर हा उपाय करू शकत नाही. आता काय करायचं आहे, दिवा जो घेतलेला आहे आपण तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ आपल्याला धुवून पुसून घ्यायचा आहे. अगदी नवी जरी पणती तुम्ही घेतली ना तर अतिशय उत्तम. दिवा घेत असताना तो कुठे काळा झालेला, तुटलेला, फुटलेला असं नको, कारण उपायांसाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो ना तर त्या स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण दिवा घेतला की त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटच्या खाली तुम्हाला हळदीच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे. नंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जी लाल कलावा असतो बघा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो, तर तो लाल कलावा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या रक्षासूत्राच्या 2 वातींची एक वात एकत्र करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. रक्षासूत्रामुळे आपल्या मुलांची, मुलींची रक्षा होत असते, त्यामुळे शक्यतो करून रक्षासूत्र ज्याला कलावा म्हणतात त्याचीच वाट टाका. हे तुम्हाला पूजेचं साहित्याचं जे दुकान असतं तर तिथे तुम्हाला हा रक्षासूत्र मिळून जाईल. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाका. ह्या दोन्ही तेलांपैकी एक कोणतंही तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर म्हणजेच प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. पूर्व पश्चिम मुलांचा चेहरा होईल अशा पद्धतीने बसवायचं. आता काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. कोणकोणत्या वस्तू आहेत, पिवळी मोहरी सर्वांनाच माहीत असेल, जी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि त्याचबरोबर जी नजर दोष काढण्यासाठी सुद्धा वापरली जाते. खूप खूप प्रभावी असते पिवळी मोहरी. ही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी तुम्हाला एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. मोहरीची डाळ घ्यायची नाहीये, अख्खी सगट पिवळी मोहरी घ्यायची हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुरटी तुम्हाला घ्यायची आहे. या 2च वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. या दोन्ही वस्तू खूप प्रभावी आहेत. नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी या
अत्यंत प्रभावी वस्तू मानल्या जातात। त्यानंतर मुलांना तुम्हाला बसवायचं आहे। बसवल्यानंतर ह्या वस्तू मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस उतरवायच्या आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख, दोष, अडचणी आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि 7 वेळेस या वस्तू उतरवायच्या। माझ्या मुलांना लागलेली घरातल्यांची, बाहेरच्यांची, आईवडिलांची जी काही नजर असेल तर ती निघून जाऊ दे आणि असं म्हणत म्हणत तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। दिवा शेजारीच आपल्याला ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही मुलांना बसवलेलं असेल। त्यानंतर दिव्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या की त्यानंतर दिवा घेऊन तुम्हाला बाहेर यायचं आहे। आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे व्यवस्थितपणे तुम्ही हा दिवा ठेवाल। तुम्ही घराच्या म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जरी हा दिवा ठेवला तरीही चालेल। दिव्याची वात ही पूर्व पश्चिम अशा दिशेने तुम्ही ठेवू शकता। आता हा दिवा तिथे ठेवल्यानंतर कमीत कमी दिवा जो आहे तर तो व्यवस्थितपणे अर्धा तास 1 तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपल्या दरवाजाच्या बाहेर जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल। नंतर दिव्यातलं जे साहित्य आहे, दिवा थंड झाल्यानंतर साहित्य जर जळालेलं नसेल, शिल्लक असेल तर निर्मल्यात टाकून द्यायचा आहे। तो दिवा जो आहे तर तो परत तुम्ही स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता। आता जर 2 मुलं असतील घरामध्ये तर दोघांसाठी सेपरेट दिवे तुम्हाला वापरायची गरज नाही आहे। फक्त ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सेपरेट उतरवून तुम्हाला त्या एकाच दिव्यामध्ये तुम्ही टाकल्या तरीही चालेल। वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे। कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही करू शकता, मुलींसाठी करू शकता। त्यानंतर आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांच्या फोटोवरनं उतरून त्या दिव्यामध्ये टाका। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।